मेकअप इग्नोर करा, मी शूट करत होती आणि माझे कपडे खूप चांगले आहेत. खरं तर खूप सकाळ आहे आमच्यासाठी. चालू कर ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. माझे कपडे पण इग्नोर करा, कारण मी नेहमीच छान दिसत असतो. काय सांगायचं मला सांगायचं तुम्हाला की या माणसाने काय केलं माहितीये, 1 हफ्ता झाला मी याला बोलते की गॅस बुक कर, गॅस बुक कर, गॅस बुक कर, पण आपला यश महाराज कुठे करतोय, कुठे ऐकतोय. आज मी जेव्हा चालू केलं, दाखव काय ना काय काय झालं आपलं गडबड असल्यामुळे मी ही भाजी सुरुवात केली. मी डाळ बनवली आणि भात पण टाकलेला भिजायला, धुवायला टाकलेलास तू भात. हे सगळं केल्यानंतर डाळ झाली, भाजी अर्धी कुक झाली. मी विचार केला की डाळ भात खाऊया आणि भाजी मस्त असं सॉटे करूया गार्लिक ह्याच्यामध्ये वगैरे. आणि करता करता गॅस गेला आणि आमच्याकडे एक्स्ट्रा गॅस पण नाही, तो पण संपलेला गॅस आहे. आता 2 दिवस आम्ही काय खायचं या तुम्हाला दाखवतो आम्ही 2 दिवस काय खातो. म्हणून आता आम्ही काय ऑर्डर केलंय बघा. तर मी सकाळी लवकर उठली. मी माझा दिवस असा छान प्लॅन केलेला की मी सकाळी उठून जेवण करेन, मग मी माझ्या शूटला लागेन. मी जेवण सुरुवात पण केलं. हा नाचतोय मगाचपासून दाखवायला मी थांबलोय. मला वाटलं आता बॅक कॅम चालू करेल. आहे मिसळ पाव आणि हे माझ्यासाठी मी हेल्दी खाते. जेव्हा गॅस गेलेला तेव्हाच मी ठरवलेलं की खाणार तर पालक खिचडी. पालक खिचडी. कसं वाटतंय माझं डोकं फिरवून? मी डोकं फिरवलं नाही मग मी. आणि आता माझ्याकडे नंबर नाहीये ना, तो ह्याचा ते एकच नंबर. असं काही नसतं तिकडे एक पीव्हीआर नंबर म्हणून असतो. सॉरी पीव्हीआर नाही, पीव्हीआर पिक्चर बघायला चाललाय हा. ह्याच्यावरनच कळतंय. असंच होतं जेव्हा 2 लोक, काही ज्यांना नॉलेज नसतं ते एकत्र राहतात आणि लग्न करतात. 2 कोण? एक तर तू झाली, दुसरं कोण? तुला माझ्याहून जास्त कमी आहे या सगळ्याचं नाव. अँगल बघा हिचे. हा एवढाच ठेव. पॅन्ट लपवायला मी असं का? पॅन्ट लोक घरात हाफ पॅन्ट नाही घालत. एवढी चांगली हाफ पॅन्ट नाही घालत तुम्ही लोक घरी. सांगा हिला. नुसती जोर जबरदस्ती करत असते माझ्या ब्लॉग मध्ये येताना. चांगले कपडे घाल, चांगले कपडे घाल. कसं केलं? चांगले कपडे घाल. सर मला भूक लागली खूप. भू करायची सवय आहे ना. भू ते होत. चला बाय. बॅक साईडला ठेवा. ह्याला पेन काढायला सांगितलेला, कारण की आता आम्हाला घरी काही नाहीये करायला. तर मी विचार केला की मी जरा ह्याच्यासोबत मॅजिक ट्रिक करते. मला काही माहिती नाही, ट्रस्ट मी मॅजिक ट्रिक. हा तर मी हे कुठेतरी बघितलेलं, तर मी ते काही सांगणार नाही. आपण डायरेक्टली करूया. वेट अँड वॉच. मी कॅमेराच्या मागे जाणार आहे आणि यश पुढे असणार आहे. माझ्यासोबत जर माझ्या तोंडाला बिंडाला काय लागलं किंवा मला काही गोष्टीचा हार्म झाला तर सन म्युझिक. इट इज प्युअर मॅजिक. ओके, तर हे आहेत 4 चिट्स. ठीक आहे, सॉरी मी कॅमेराच्या मागे म्हणून. हे 4 चिट्स आहे. मी तुला क्वेश्चन विचारणार आणि इथे मी माझा आन्सर लिहिणार. ठीक आहे, आणि मी तुझं माइंड रीड करणार आहे इन शॉर्ट. माय गॉड, काय बोलतेस? हो, जमणार आहे का? बघ, तर पहिले जरा प्रश्न विचारणार आहेस ना? मी खुर्ची घेऊन बसतो ना. मग बस आरामात. टेक युअर टाइम. हे बघ काय, ह्याचा पेन उघडायला गेली बघा काय झालं. अगं तुझ्या काय माझ्या पप्पांनी काय नाही मग आता पेन खराब करते यार. मला माझे पेन खुलतच नाही. काय चाललंय? बघ मी दिसतोय का? बघ नाही दिसत आहे. तू खाली आहेस, खूप खाली. एवढाच दिसतोय. वर ये. उभाच राहा ना जरा. मॅजिक ट्रिक आहे यार. थोडस मागे जा. ओके, तर आता मला सांग तुझा फेवरेट प्लेस टू विजिट. उज्जैन. मी आन्सर लिहिलेलं उज्जैन. सांगायचं, मला सांगायचं काय? मूर्ख, मनातल्या मनात ठेवायचं. सीट लागेल आता मी दिसत असेल बघ. हे ह्याच्यासोबत मॅजिक ट्रिक करणं म्हणजे काहीतरी गडबड होणारच. समोर सांगून टाकतोय जोरात. अरे मला वाटलं तू त्यांना दाखवते मग मी बोलू. चिट शोधायच्या आळसपणामुळे त्या मोठे चिट्स झालेले आहेत छोटे आता. तू काय कॉन्फिडन्स एवढा मोठमोठे घेतलेल्या? मी लिहिणार होती. एस्थेटिक. ओके, आता तो प्रश्न गेला. आता प्रश्न सुचवावा लागेल मला. आज काय खायची इच्छा होते ते मनातच ठेव. झालं? खायचं प्यायचं काही लिहू शकतो ना? हा, लिहायचं नाहीये, मनात विचार करायचा. केला विचार?
हे घे चिट पकड. हम्म. आता सांगू शकतोस काय होतं. वॉटर लेमन ज्यूस. ओके. सेकंड क्वेश्चन आहे हम्म. की तुला कोणता ब्रँड आवडतो. कसलाही गोष्टीचा ना. हा. कोणता ब्रँड आवडतो खिशात सुचव. थांब एक मिनिट थांब. एक मिनिट. सुचवला. आता ते सांगू शकतोस. नेक्स्ट सांगू. आता चिट ठेवली ना येड्या. ओके ऍपल. आता तुझं फेवरेट फ्रूट. हा तू एवढा रपरप काय लिहितीये मला कळत नाही. पण मॅजिक ट्रिक आहे. ठेव. शिवानी जर काय असेल ना असं येडेपणा याच्यात तुझ्या तोंडावर तर मला वाटतंय. तुझं फेवरेट फ्रूट सांगू शकतोस आता ह्यांना. आंबा. आंबा. आणि आता तुला डिरेक्शन सांगायचंय की तुला लाईफ मध्ये कुठे जायला आवडेल. डिरेक्शन. अपवर्ड्स, डाऊनवर्ड्स, नॉट. व्हॉट इज दिस गाइज. व्हॉट इज दिस बिहेवियर. व्हॉट इज दिस क्वेश्चन. अपवर्ड्स. आता सगळे चिट्स दे. अरे तो काढायला टाइम लागतो यार. खिसा मोठा असतो आमचा खिसा मोठा असतो कारण मागण्या मोठ्या मोठ्या असतात. काय काय आपण तुमच्या समोर स्विच करूया. नो टाइम कट. आय एम मॅजिशियन. ओके. मी जे बोललो ते त्याच्यात येणार आहे. आय होप सो. फुक मार. बोल बजरंगबली की जय. बजरंगबली की जय. माझा टर्न आहे आता उघडायचा. ओके. हा चिट मध्ये तुझा फेवरेट फ्रूट. मँगो. मँगो. दिसतंय मँगो. तुझा नेक्स्ट क्वेश्चन. तुझा खायची इच्छा काय होते. वॉटर लेमन ज्यूस. वॉटरमेलन ज्यूस. शिवानी काय कसं काय. तुझा डिरेक्शन. अपवर्ड. आणि लास्ट क्वेश्चन काय होता तुझा. तुला ब्रँड कोणता आवडतो. ऍपल. ऍपल. कसं काय केलं. कसं केलं. माझी जादू. कसं केलं खरंच. मी याला ना अशा पत्त्यांची जादू पण दाखवत असते. त्याला कळत शिवानी नाही. कसं केलं. तुला खरंच नाही कळलं. नाही. खरंच नाही कळलं. नाही घे ते माझी शपथ. तुझी शपथ नाही कळलं बाई. हे दोन्ही शपथ. मी तुझं माइंड इतकं चांगलं रीड करते. नानाची टांग तुझ्या. सांग ना यार. हा व्हिडिओ जेव्हा लाईव्ह येईल ना हा व्हिडिओ मी एडिट करणार आहे. पण हे ऍपल विपल तर मी असंच बोललो ते पण कसं तुला बरोबर का. टेलिपाथी. दिस इज सांग ना सांग ना. नाही सांगणार आहे. तर आता आमच्याकडे केक आहे. मी केक खाते. हा व्हिडिओ ह्याला दाखवणार पण नाही आहे आणि याला काहीच करणार नाही. तो डायरेक्ट जाऊन हो व्हिडिओ मध्ये आहे ना. व्हिडिओ मध्ये आहे मी बघणार. व्हिडिओ मध्ये काय मी लिहिते तेच आहे. अजून काय वेगळं असणार आहे. फक्त एवढंच आहे की तू बोलायच्या आधीच मी आन्सर लिहिलेला आहे. कसं काय. सांग ना शिवानी. आपण दोघं लोकांवर करूया ना. हे आपलं युट्यूब चॅनल आहे. त्यांचा आणि तुझा थोडी युट्यूब चॅनल आहे. आपल्या दोघांचं युट्यूब चॅनल. त्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे का. काय. यांना माहिती आहे कसं केलंस. माहिती असावं. तुम्हीच मित्रांनो. बाय बाय. देतोय काय वाटतंय तुला. मला असं वाटतं की तू मला प्रश्न विचारत होती आणि आधी तू काहीच लिहत नव्हती. पण तुझ्या हातात. अरे ऐक तर तू काय करत होती माहितीये. तू कॅमेराच्या मागून असं त्यांना दाखवत होती की तू काहीतरी लिहिलंय पण तू काही लिहिलेलं नव्हतं. मग तुम्हाला सांगत होते की तुझा फेवरेट हे काय आणि ते बोलल्यानंतर ते लिहून. पण आता तू मला सांग तुझ्या खिशात ठेवलेले. तुझ्या खिशात टोटल किती चिट्स होते. 4. म्हणजे मी 4 चिट मध्ये काहीतरी लिहिलेलं. मग 5वी चिट कुठे गेली. 5वी चिट नव्हती. स्वॅप केली अशी तशी. कुठेच नाही स्वॅप केली. हे बघ 1 2 3 4 चिट होते. 4 5 6 8 होते. आपण 7 8 3 4 ची ही एक खराब झाली. 3 चे आपण 6 चिट केले. 2 रिकाम आहेत. तुझ्या समोर केलेले. कसं केलं सांग ना यार. यार फालतूगिरी काय करते यार. खाऊया आता. शपथ देतोय सांगायला की मी अरे सांग ना यार. मला पण करायचं लोकांसोबत यार. सांग प्लीज. नाही सॉरी. मी असा जादू आणणार ना तुला कळला. आयुष्यात कळला नाही तुला कसा झाला. समजलं झालं ना तुला भर झालं ना. चल सांग मला. चिट दे. सांग ना प्लीज. प्लीज सांग. सांग खरंच सांग. मनापासून सांग. ते सांग प्लीज. यांच्या समोर सांग. ओके. धर्मपत्नी आहे सोनू. मला असं शपथ वगैरे देतो ना मग सांगावं लागतं. 4 चिट्स होते. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन काय होतं की तुला लाईफ मध्ये कोणत्या डिरेक्शनला जायला आवडेल. ते मी आरो केलेला. तर तू बोलला असता तर मी आरो असा ओपन केला असता. मी आरो असा ओपन केला असता. सो माझा फर्स्ट. ठीक आहे ते. हा चल मान्य केलं. ओके. नाही हे माझं फर्स्ट ड्रॉ केलेलं. ओके तेच मी बोललो. जेव्हा मी तुला प्रश्न विचारला की तुला आता काय खायची इच्छा आहे तेव्हा मी चिट मध्ये हा आरो केलेला. करेक्ट. आणि नंतर मग सेकंड क्वेश्चनला मी वॉटरमेलन. मला वाटलं तू काहीतरी असा झोल केलेला आहे. म्हणजे मी किती हुशार आहे मित्रांनो. मला कळलेली आहे जादूची ट्रिक. मला जादूची ट्रिक कळलेली आहे मित्रांनो. मी जादूगर होऊ शकतो. आता तू केक आण. मी सांगितलं तुला आता काहीतरी काम कर. माझा पोपट करते यांच्यासमोर. मलाच केक आणायला सांगते. जा गरम भाग इधर से. कारण की आता बाकी काही खायला आहेच नाही. गॅस चालतच नाही. अवनचं हेल्प घ्यावी लागेल आता. लुक ऍट द ब्युटी. मस्त मेल्ट झाला केक. आम्हाला असंच खायला आवडतं.
सांग कसा लागतोय मेल्टेड केक. असं विचारते, असं काय स्वतःच बनवलाय? हो मीच बनवला. हा. मी नाही बनवलाय गाईज केक. गरम लागता. देवच आलाय आमच्या घरात, देव. हा वॉशरूमला गेलेला आणि तो गॅसवाला, आणि मी ह्याला बोलवते की तो माणूस उघडलाय, मी दरवाजा उघडलाय, तो माणूस आलाय, मी ह्याला बोलवते आणि हा जोर जोरात किंचाळतोय की शिवानी आलाय का, तो त्यांनी बेल वाजवलीये का. अरे ही एवढी खोटारडी झाली आहे नाही. तर दारात उभा होता. सकाळी मी झोपलोय, समजा सकाळी जिमला नाही गेलो, एक दिवस जास्त झोपलोय, तर 9 वाजता हिला विचारलं किती वाजले, तर बोलते 10:30 वाजले. आणि मग मी 10:30, मी त्याच्यात तेव्हा काय करतो मी, की झोप घालवण्याची तयारी चालू करतो की हा चला आता उठायचंय, आणि वळून बघतो तर 9 पण नसतात वाजलेले. तर हिच्या खोटं बोलण्याच्या नादात माझ्या बॉडीचं वागणं असं सगळं चेंज झालंय. आता जाऊ दे मला परत. अर्ध्यातूनच आलेला ना. जा पटकन जा. तू चांगला नवरा आहेस ना. हा तुला काय वाटतं? आहेस ना. तुला काय वाटतं? माझ्यासाठी खालून गोलपुरी मध्ये शेवपुरी आण ना प्लीज. मला भूक लागली आहे, बिल्डिंग खाली आहे. प्लीज प्लीज मी पाया पडते, प्लीज. पाया पडते बोलून तिकडेच बसलीस अजून. खरं पडू नको. आण ना प्लीज प्लीज. ठीक आहे. दहीपुरी पण नाही, एक पार्सल पाणीपुरी आणि एक गोलपुरी मध्ये शेवपुरी. पाणीपुरी पार्सल. हा इच्छा होते. दहीपुरी खाऊया. नको. हा मग तुला दहीपुरी आण. ते बिचाऱ्याने आणलं दहीपुरी आणि शेवपुरी. गरम करून दिलं. हे खाकरा तुला खायचं होतं. हो का? मग आता तुझ्या तोंडात मला खाकरा दिसता कामा नाहीये. मस्त मस्त खाऊन घेऊया, मजा येणार. तुझा गॅस पण आलेला आहे, सगळी कामं मी किती चोख रीते करतो. बाप रे काय भाजी बनवायची. स्वतः सांग. हा तुला बनवायची. मी घाबरलो 2 मिनिटं आता भाजी ऐकून. हे खात होतो तेव्हा हा मला बोलला की ह्याचं एका फ्रेंड सोबत भांडण झालं, ज्याच्यात मी पण इन्व्हॉल्ड आहे. आणि बायकांनो आणि मुलींनो, या माणसाने मला सांगितलं नाही. खाली बस. हे असे गॉसिप्स आम्हाला द्यायचे असतात. आम्ही विसरून जातो. जरा भांडण करून लक्षात नाही ठेवत. जरा सांगायचे असतात, असं जरा द्यायचं असतं गॉसिप. नाही देणार. आता बोलणारच नाही. आता विचार करत बस. माझ्यासोबत मॅजिक शो खेळते काय, मला येण्यात काढते. बस बोंबलत सांगणारच नाही. बघ आता मी काय तुझ्यासाठी बनवते का कधी. काय बनवणार? तू बनवणार मला माहिती आहे. मुलांना ना गॉसिपच्या मागचं महत्व कळत नाही. मिस करतात तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये. बोरिंग लाईफ आहे तुमची. आम्ही 2 मिनिटं झाले असेच बसतोय, कारण पंखा थांबण्याचं नाव घेत नाही, आणि आम्ही एवढे आळशी झालो आहोत की जाऊन पंखा थांबवू शकत नाही. तर ते हॉरर पिक्चर सारखं असं लाईट लबुक झुबुक होत राहते. तर माझे झोपलेले डोळे आणि ह्याचे पण. तर मी सारखं तर का बोलते, मला सुचत नाही. माझा ब्रेन स्टॉप. कारण बिचारीने सकाळपासून भरपूर काम केलेलं आहे. तर आता कप बस. तर बस झाला. आता तर नाही वापरायचंय. काय नाही वापरायचं. तर येस गाईज, येस. तर इज इनएव्हिटेबल. तरला तुम्ही नाही सोडू शकत. सगळी कामं झालेली आहेत, आमची पण सगळी पर्सनल कामं झालेली आहेत, आणि मग आम्ही असं घेत बसलो लॅपटॉप घेऊन आमची स्क्रिप्ट लिहायला. जे आम्हाला प्रोडक्ट्स येतात, मग इथे घेऊन असे प्रोडक्ट्स बसतो आम्ही. हे सनस्क्रीन आहे, मग हे सगळे प्रोडक्ट आता ट्राय करायचं. तुम्हाला येईलच कोलॅब येईल. तुम्हाला सगळ्यांना कोलॅब येईल. सगळ्यांनी ऍक्सेप्ट करा प्लीज. आज सगळ्यांनी ऍक्सेप्ट करा. रील तुम्हाला येईल. आम्ही ऍक्च्युअली विसरलेलो, आणि ह्यानी मला आठवण करून दिली की अरे आपण विसरलो. आम्ही नव्हतो, विसरली ही होती. मी होती. ह्यानी आठवण करून दिली की आपण व्लॉग एंडच नाही केला. मग आम्ही विचार केला की तुम्हाला दाखवतो आमचा डे ऍक्च्युअल मध्ये कसा एंड होतो. आणि हे ना सिरम आहे काहीतरी डी टॅन रिमूव्हल, AHA BHA, त्याचं पिलिंग. मुलींना माहिती असेल पिलिंग पोशन. तर हे मी असं हातावर लावून ठेवलंय की कसं काम करतंय, कसं. रील बनवायच्या आधी आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. आईचा इकडे लावलं आणि म्हणून इथे लावून ठेवलंय. आता हे सुकायचा वाट बघा. मग अशी काय बोलते माहितीये का, फेस वरती लावायचंय म्हणून मी ह्याला घेऊन बसले की पॅच टेस्ट ह्याच्या फेस वर. नाना किट आणतो हार. पॅच टेस्ट करते एवढ्या सुंदर कांतीवर माझ्या. यस प्लीज थोडंसं तक ती कांती. हे कुठे ज्याला हा रेफरन्स कळाला असेल त्यांनी प्लीज कॉमेंट मध्ये सांगा हा रेफरन्स.
काय नाही होत रे हिबिस्कस. हे बाय द वे हे कोलॅब नाही हे इथे काही हा, नाही. नका ते घेऊ. आम्ही आमचं स्क्रिप्ट ह्याच्याबद्दल लिहितोय तर माझं असं असतं की असं कोणता प्रोडक्ट येतो तो थोडा तो ट्राय पण करायचा. अगं ट्राय पण असं हाताबितावर केलेलं ठीक आहे. मी हातावर केलं ह्याच्या चेहऱ्यावरती. हा चांगला प्रोडक्ट आहे. मी आधी पण माझी वापरला. तुकतुकती मी कांती. खरं तर ना लिप्सच्या इथे वापरलेला हा प्रोडक्ट. जळतंय शिवानी जळतंय. हा कारण टीएच बीएच आहे त्यात. थोडस टिंगल होणार त्याच्यानंतर ते- टिंगलिंग देऊ काय एक टिंग खूप होती सांगा. शिवानी. तर गाईज आम्ही इंटिग्रेटेड जे ऍड करतो ह्याच्यावर जे तुम्हाला युट्यूबवर दिसत आहेत, जे असं कुठली तरी ऍड येतच नाही की तुम्हाला स्किप करायला लागते, तुम्ही डायरेक्ट स्किप करू शकता जर तुम्हाला नाही बघायचं तर. पण आम्ही ते इंटिग्रेटेड हॅशटॅग आपण एक काम करूया का टाकते वरती. हा की इन्क्लूड वा. पेड पार्टनर. वा, असा एक कामगार छोटू सगळ्यांच्या आयुष्यात असेल तर लोकांना कसलीच कमी पडणार नाही मित्रांनो. कसलीच कमी नाही, कसलीच नाही, अजिबात नाही. हा चला बस झालं आता एंड करूया. तर अरे हा कामं भरपूर बाकी अरे आहेत. सांगायचं ते तर राहू दे आम्ही भेटलो. तर थँक्यू आमचा हा ब्लॉग पूर्ण बघितल्यामुळे आणि आम्हाला असेच सपोर्ट करत राहा. परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट. आणि लास्टला ऍज युजल जशी आमची नमस्कारची प्रथा झालेली आहे तशी शेवटची प्रथा तुम्हाला परत या ब्लॉग मध्ये पण दिसेल. काय ते बघत राहा.